जे लोक एगिटेरियन आहेत म्हणजेच अंडा खाणारे आहेत त्यांच्यासाठी आज आणली आहे मी खूपच स्वादिष्ट अशी रेसिपी. एकदा जर हे तुम्ही बनवलं ना मग तर तुम्ही सारखे खातच राहणार आहे, एवढं टेस्टी बनतं. तर त्यासाठी आधी मी आहे ना भात शिजवायला ठेवला बिर्याणीचा. त्यात मिरची, कोथिंबीर आणि पुदिना टाकला, थोडंसं ऑइल टाकलं, मीठ टाकलं आणि मग मी कटिंग करून घेतली. आधी तर मी कांदा उभा कापला आणि अर्धा बारीक कापला टमॅटो कापला, मिरची आणि लसूण अद्रकची पेस्ट करून घेतली. मग मी पातेल्यामध्ये घेतलं ऑइल, त्यात मी आधी तर बरिस्ता बनवायला घेतला. कांद्याला चांगलं भाजलं, त्यात मी ह्याला आहे ना जरा फॅनच्या खाली ठेवायचं म्हणजे करंची होतं. मग मी अंडा थोडासा भाजून घेतला म्हणजेच असं तुटत नाही भातामध्ये. मग तेलामध्ये मी अख्खे गरम मसाले टाकले, ते काळी मिरी, मोठी इलायची, तेजपत्ता वगैरे टाकला. मग मी त्यात बारीक कापलेला कांदा ॲड केला. मग मी त्यात टमॅटो ॲड केले 2 ते 3. त्यावरती मीठ टाकलं म्हणजेच ते चांगलं भाजलं जाईल. त्यानंतर जी आपण पेस्ट बनवलेली ती टाकली. 2 चमचे मी नारळाचा खीस टाकला आहे. मग मी दहीमध्ये टाकली हळदी, बिर्याणी मसाला, गरम मसाला, धना पावडर, चिकन मसाला, हे सर्व मी चांगलं मिक्स करून घेतलं. मिरची पावडर टाकली, काश्मीरी मिरची पावडरही ॲड केली आणि मग ह्याला चांगलं मिक्स करून घेतलं. आणि जसं कांदा टमॅटो वगैरे सर्व भाजला ना की आपल्याला ही पेस्ट ॲड करायची आहे. मग चांगलं तेल सुटूस्तवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला थर लावून घ्यायचा आहे. सो आधी मी थोडा मसाला काढून घेतला होता, नंतर मी लावलं राईसचा थर. त्यानंतर त्याच्यावरती बरिस्ता, कोथिंबीर, पुदिना हे सर्व ॲड केलं आणि कलरही ॲड केला थोडासा पाण्यात मिळून. राईसवरती मी परत ग्रेव्हीची लेयर टाकली आणि त्याच्यावरती अंडेही टाकले. मग त्याच्यावर परत बरिस्ता, पुदिना, कोथिंबीर आणि कलर ॲड करून घेतला. आणि मग मी घेतला कोळसा, त्याला मस्त गरम केलं, त्याच्यावर तूप टाकलं आणि भातात म्हणजेच बिर्याणीमध्येही तूप टाकून घेतलं. त्याला दम लावायला ठेवलं. मग मी तव्यावरती ह्याला 20 ते 25 मिनिटे लो फ्लेमवरती ह्याला दम दिला आणि ट्रस्ट मी गाईज खूप जास्त टेस्टी झाली होती. एकदाच बनवून बघा, तुम्ही हे सारखं खाणार. अंड्याची दम बिर्याणी मी ही फर्स्ट टाईम ट्राय केली होती, पण मला पण अपेक्षा नव्हती की एवढं टेस्टी लागेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.